चला रे, आजचे प्रश्न बघा. आज आपल्याला काल आपण रिफ्रॅक्शन बघितले. रिफ्रॅक्शनचे प्रश्न कालचे एकदा रिवाइज करतोय मी. नीट बघा. डिफरन्शिएट बिटवीन न्यूटन्स कॉर्प्युस्क्युलर थिअरी आणि ह्युजन्स वेव्ह थिअरी ऑफ लाईट. आणि मी तुम्हाला जे फोकस करायला सांगितलं होतं ड्रॉबॅक्स आणि ॲडव्हान्टेजवर. ड्रॉबॅक्स आणि ॲडव्हान्टेज. ड्रॉबॅक्स कोणाचे? न्यूटन कॉर्प्युस्क्युलर थिअरीचे. आणि ॲडव्हान्टेज कोणाचा? ॲडव्हान्टेज ह्युजन वेव्ह थिअरीचा ॲडव्हान्टेज बघायला सांगितला होता. त्याच्यानंतर प्रायमरी सोर्सची डेफिनेशन बघायला सांगितली होती. सेकंडरी सोर्सची डेफिनेशन, वेव्ह फ्रंटची डेफिनेशन, वेव्ह नॉर्मलची डेफिनेशन, ह्युजन प्रिन्सिपल. आणि त्याच्यानंतर पॅरलल म्हणतोय काय बरं, कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट यांच्या डायग्रॅम. त्याचबरोबर रिफ्लेक्शनची डायग्रॅम, त्याचबरोबर रिफ्रॅक्शनची डायग्रॅम आणि डेरिव्हेशन्स. जर का तुमच्याकडे डेरिव्हेशन लिहिले नसतील तर मी पाठवतो आज, आणि जेणेकरून तुम्ही त्याचा परत स्टडी कराल. आता आपण आज नवीन आर्टिकल शिकणार आहे ज्याचं नाव आहे पोलरायझेशन. बरं, अजून एक आर्टिकल आहे माझ्या मते प्रॉब्लेमसाठी महत्त्वाचं आहे. ओके, ते म्हणजे डिपेंडन्स ऑफ वेवलेंथ ऑन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आता नीट बघा, इथे कन्सिडर अ मोनोक्रोमॅटिक लाईट दिलंय. कन्सिडर अ मोनोक्रोमॅटिक लाईट इन्सिडंट नॉर्मली ऑन अ बाउंड्री बिटवीन अ रेअरर मीडियम अँड अ डेन्सर मीडियम. द बाउंड्री बिटवीन द टू सरफेस इज शोन बाय PQ. बघा, क्लिअर कट दिसते. दोन मीडियम आहेत, वरती रेअर मीडियम आहे, खाली डेन्सर मीडियम आहे, आणि दोघांच्या मध्ये बाउंड्री जी आहे ती आहे PQ. The three successive wavefronts AB, CD and EF are separated by a distance λ1 which is the wavelength of the light in the first medium. नीट बघा, AB, CD आणि EF या सगळ्या कितीनी सेपरेट झाल्यात? या लॅम्बडा एवढ्या वेवलेंथनी काय झाल्यात? λ1 एवढ्या वेवलेंथनी सेपरेट झाल्यात एकमेकांपासून. लाईट रेअरमधनं डेन्सरमध्ये चालला आहे. आफ्टर रिफ्रॅक्शन द थ्री वेवफ्रंट्स आर इंडिकेटेड बाय A', B', C', D' अँड E', बघा नीट बघा, रिफ्रॅक्शन झाल्यानंतर तीन वेवफ्रंट अशा दाखवल्यात: A', B', C', D' आणि E', Assuming the second medium to be thus denser, the speed of light. आता दुसरं मीडियम काय केले? डेन्सर कन्सिडर केले. कालच मी शिकवले रेअर मीडियममध्ये स्पीड जास्त आहे का डेन्सर? तर सगळ्यांना माहिती आहे रेअरमध्ये जास्त आहे का डेन्सरमध्ये जास्त आहे? तर डेन्सरमध्ये स्पीड कमी आहे आणि रेअरमध्ये स्पीड जास्त आहे. सो स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन व्हॉट? डेन्सर मीडियम. मग पुढं काय झालं रे? द वेवफ्रंट्स विल मूव स्लोअर अँड विल बी एबल टू कव्हर लेस डिस्टन्स दॅन दॅट ऑफ द कवर्ड इन द सेम टाइम इन द फर्स्ट वेवफ्रंट. म्हणजे काय रे? जेवढं जर का रेअरमध्ये स्पीड कमी आहे आणि डेन्सरमध्ये स्पीड जास्त आहे, जर का रेअरमध्ये स्पीड कमी आहे आणि रेअरमध्ये स्पीड जास्त आहे आणि डेन्सरमध्ये कमी आहे. परत एकदा मी बोलतो, रेअरमध्ये स्पीड जास्त आहे आणि डेन्सरमध्ये कमी आहे, रेअरमध्ये जास्त आहे आणि डेन्सरमध्ये कमी आहे. असं जर का असेल तर त्या वेवफ्रंटनी जे डिस्टन्स कवर केलं आहे पर्टिक्युलर टाईम इंटरवलमध्ये ते कमीच असणार, कारण इथं स्पीड कमी आहे डेन्सरमध्ये, आणि रेअरमध्ये तेवढ्याच टाईम इंटरवलमध्ये कवर केलं डिस्टन्स जास्त असणार, कारण रेअरमध्ये स्पीड जास्त आहे. दे विल देअरफॉर, म्हणून इथं लक्षात घ्या, इथल्या ज्या वेवफ्रंट आहेत AB, CD आणि EF या जरा लांब लांब दाखवल्या आहेत, आणि ह्या ज्या वेवफ्रंट आहेत A', B', C', D' आणि E', या वेवफ्रंट जरा कमी कमी डिस्टन्सनी किंवा क्लोजली दाखवल्यात बघा. दे विल देअरफॉर बी मोर क्लोजली स्पेस दॅन इन द फर्स्ट मीडियम. द डिस्टन्स बिटवीन द टू वेवफ्रंट इज λ2 इक्वल टू द वेवलेंथ ऑफ लाईट इन द सेकंड मीडियम.
म्हणजे क्लिअर कट आहे, लॅम्बडा 1 मोठा आहे का लॅम्बडा 2 मोठा आहे, तर लॅम्बडा 1 मोठा आहे. रेअर मीडियममध्ये वेवलेंथ लॅम्बडा आहे आणि इथे लॅम्बडा 2 आहे. रेअरमध्ये स्पीड जास्त आहे त्यामुळं कवर केलेलं डिस्टन्स जास्त आहे. डेन्सरमध्ये स्पीड कमी आहे, कवर केलेलं डिस्टन्स कमी आहे. आणि त्याच्यामुळे रेअरमधलं जी वेवलेंथ आहे लाईटची ती जास्त आहे कुणापेक्षा, डेन्सरपेक्षा. सो लॅम्बडा 1 इज ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. आय होप सो सगळ्यांना कळतंय काय बोलतोय ते. म्हणजे बॉटम लाईन एकच आहे, वेवलेंथ एवढं सगळं एक्सप्लेन करायला येत नसतं, पण आपल्याला एवढं तरी आलं पाहिजे की वेवलेंथ ऑफ लाईट इन रेअर मीडियम या पॅरेग्राफचा एकच अर्थ आहे, शुड बी ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. कारण जर का रेअर मीडियम आणि डेन्सर मीडियम असेल तर रेअर मीडियममध्ये ट्रॅव्हल करणार, रेअर मीडियममध्ये जेवढं डिस्टन्स कवर केलं जाईल तेवढं डेन्सरमध्ये जास्त डिस्टन्स कवर केलं जाणार नाही. कारण रेअरमध्ये स्पीड जास्त आहे, डेन्सरमध्ये स्पीड कमी आहे. म्हणून इथं कवर केलेलं डिस्टन्स जास्त आहे आणि इथं कवर केलेलं डिस्टन्स कमी आहे. आता जरा एक वेगळे एक्सप्लेनेशन दिले बघूया. लेट द वेवफ्रंट ए बी रीच द बाउंड्री सरफेस पी क्यू ॲट टाईम टी इज इक्वल टू 0. या ए बीबद्दल बोलतात येते. टाईम झिरोला ए बी ही वेवफ्रंट येऊन पडली आहे सरफेस पी क्यूवर, ज्याच्यावरनं रिफ्लेक्शन घडणार आहे, ऑब्लिक इन्सिडन्स आहे. अँड द नेक्स्ट वेवफ्रंट सी डी विच इज ॲट डिस्टन्स लॅम्बडा 1 फ्रॉम ए बी रीच द पी क्यू ॲट टाईम टी इज इक्वल टू कॅपिटल टी. किती व्यवस्थित सांगितलं लक्षात घ्या की ही ए बी आहे आणि ही दुसरी वेवफ्रंट आहे सी डी. तर सी डी वेवफ्रंट किती वेळाने पडेल, तर सी डी वेवफ्रंट टाईम टी वेळाने पडेल. आणि ए बी आणि सी डीमध्ये किती डिस्टन्स आहे, तर ए बी आणि सी डीमध्ये लॅम्बडा 1 डिस्टन्स आहे. ए बी आणि सी डीमध्ये लॅम्बडा 1 डिस्टन्स आहे. ए बी आणि सी डीमध्ये लॅम्बडा 1 डिस्टन्स आहे. आणि ए बी नंतर किती वेळाने सरफेसवर सी डी येऊन पडेल, तर कॅपिटल टी एवढ्या वेळाने येऊन पडेल. ॲज द स्पीड ऑफ वेव, ही काय आहे, वेवचं स्पीड किती आहे, V1 इन मीडियम 1, टी इज द टाईम रिक्वायर्ड इन विच द डिस्टन्स लॅम्बडा इज कवर्ड बाय द वेवफ्रंट. वी कॅन राईट, सगळ्यांना माहिती आहे वेलोसिटी इज इक्वल टू काय, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डिस्प्लेसमेंट किती झाली, लॅम्बडा 1, टाईम किती आहे टी, म्हणजे टी इज इक्वल टू काय, लॅम्बडा 1 अपॉन V1. बघा मी नेहमी बोलतो ते पण वाक्य खरे, सगळ्यांना माहिती आहे. काय रे, पिरियड सेम आहे म्हणजे मीडियम शिकण्यासारखं काय नीट बघा, पॉईंट टू बी रिमेंबर. मीडियम 2मध्ये गेल्यानंतर लॅम्बडा 2 एवढं डिस्टन्स कव्हर करायला, म्हणजे वेवलेंथ एवढं डिस्टन्स कव्हर करायला परत किती टाईम लागला आहे, कॅपिटल टीच लागला आहे. मी अनेक वेळा बोललो आहे, जेव्हा कुठल्याही फॉर्म्युल्यामध्ये 3 लोक असतात, तीनातले 2 बदलतात आणि एक काय राहतो, कॉन्स्टंट. तेच लॉजिक लावलं इथे. म्हणजे वरून इकडून इकडे येताना, म्हणजे मीडियम 2मध्ये येताना, मीडियम 1मधनं मीडियम 2मध्ये येताना पिरियड काय ठेवला आहे, कॉन्स्टंट ठेवला आहे. आणि वेवलेंथ आणि व्हेलॉसिटी बदलली आहे. बरं, व्हेलॉसिटी बदलते आपण कालच बघितले, की स्पीड ऑफ लाईट इज मोर इन, हो का इथं लिहिलं आहे, V1 इज ग्रेटर दॅन V2. स्पीड ऑफ लाईट इज मोर इन रेअर मीडियम दॅन इन वॉट, डेन्सर मीडियम. हे कालच बघितले आपण. स्पीड ऑफ लाईट इज मोर इन रेअर मीडियम दॅन इन डेन्सर मीडियम. आणि आज मी आत्ता मगाशी सांगितले वेवलेंथ ऑफ लाईट इज मोर इन रेअर मीडियम दॅन वेवलेंथ ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. कारण कॉमन सेन्सची गोष्ट आहे बाळांनो. व्ही इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू लॅम्बडा असेल तर व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहेत का डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत,
तर 100% ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. तेच लिहिलं इथे. व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन अपॉन लॅम्बडा, बरोबर म्हटल्यानंतर व्हेलॉसिटी आणि वेवलेंथ ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. बरं एन म्हणजे कोण आहे रे? एन म्हणजे कोण असतो बाळांनो? पिरियडच असतो, म्हणजे तो कॅपिटल टी असतो. आता मग इथं कॅपिटल टी कॉन्स्टंट ठेवला हे इथं आत्ता सांगितलं आपल्याला, पण आपल्याला अगोदरच कळायला पाहिजे. इथे कॅपिटल टी कॉन्स्टंट ठेवला आहे सांगितलं. अरे पण कॅपिटल टी कॉन्स्टंट जर का ठेवलेला आहे याचा अर्थच असा आहे की फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली, म्हणजे एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना, एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना, एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना कोण कोण बदलले, कोण कोण बदलले याचा अर्थ आज आपल्याला कळले. रेअर टू डेन्सर जाताना सर व्हेलॉसिटी V1 V2 झाली, वेवलेंथ λ1 λ2 झाली, पण सर पिरियड मात्र सगळीकडे सेम आहे रेअर आणि डेन्सरमध्ये. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी सुद्धा काय आहे? सेम आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी, कारण सगळ्यांना माहिती आहे फ्रिक्वेन्सी बरोबर 1 पिरियड असतो, म्हणजे वेवची फ्रिक्वेन्सी आणि पिरियड हे दोघंही सेम आहेत. म्हणजे n इज इक्वल टू 1/t आहे, आणि n इज इक्वल टू जर का 1 इंटू टी का 1/t 1/t आहे, आणि टी जर का कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, किंवा फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे म्हणजे पिरियड कॉन्स्टंट आहे. म्हणजे मीडियम टू मीडियम जाताना कोणत्याही पद्धतीने, मीडियम टू मीडियम जाताना कोणत्याही पद्धतीने रेअर मीडियम टू डेन्सर मीडियममध्ये जाताना पिरियड बदलला नाही, फ्रिक्वेन्सी बदलली नाही. तेच यांना इथं मांडायचे. हे जे कन्क्लुजन मी दिलं आहे तेवढंच लक्षात ठेवा, ते पास होईल. म्हणजे अख्ख्या पॅरेग्राफचं फलित मी एवढंच सांगितलं, एवढी एक ओळ लक्षात ठेवा. आणि इथं मी तुम्हाला लिहून दिलं आहे कोण कॉन्स्टंट राहते आणि कोण बदलते. याचा अर्थ लाईटची प्रॉपर्टी फ्रिक्वेन्सी आहे. जर का MCQ आला पेपरला की लाईटची प्रॉपर्टी कोण आहे, तर लाईटची प्रॉपर्टी वेवलेंथ नाही, लाईटची प्रॉपर्टी व्हेलॉसिटी नाही, लाईटची प्रॉपर्टी फ्रिक्वेन्सी आहे. कारण ती एका मीडियममधनं दुसऱ्या मीडियममध्ये जाताना ती फ्रिक्वेन्सी काय राहते? कॉन्स्टंट राहते. ती फ्रिक्वेन्सी काय राहते? कॉन्स्टंट राहते. ती फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते. आय होप सो सगळ्यांना कळलंय. आणि पहिली वही पेन बरोबर ठेवा, समोर ठेवा वही पेन तुम्ही लोकांनी ते, कारण मग त्याशिवाय ते लिखाणात मजा नाही, लिहिलं नाही तर काही मजा नाही त्याच्यात, हे ध्यानात घ्या. आता मग पुढं काय झालं रे? काय पिरियड जर का सेम दाखवला आहे तर काय केलं मला सांगा? λ1 म्हणजे काय झालं रे? आता पुढं काय होणार? या दोघांनी इक्वेट केले, या दोघांनी इक्वेट केले काय? λ1/V1 इज इक्वल टू λ2/V2, आणि मग λ2 इज इक्वल टू λ1/V1 इंटू V2. या दोघांनी इक्वेट केलेलं कळलं का? पुढचं मी सांगतो काय आहे ते, तिथं काय लिहिलं ते मी सांगतो. आता कालचं डेरिव्हेशन मी पुसलं काय नाही त्याचं कारण सांगतो. बघा इथे त्याचं कारण इथे काल इथं सुरुवातीला मी दाखवलं होतं 3 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते. पहिला होता रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं दाखवला होता, आणि हे 2 ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते. म्हणजे μ21 हा जर का रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर μ1 आणि μ2 हे μ21 जर का रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर μ1 आणि μ2 हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते. ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते μ1 आणि μ2. μ1 आणि μ2 हे ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स होते. आणि काल आपण सिद्ध केलं होतं की μ21 कालच्या लॉजिकनी कसं काय सिद्ध करणार रे मी जरा. काल आपण सिद्ध केलं μ21 इज इक्वल टू C1/C2. μ21 इज इक्वल टू C1/C2 हे प्रूव्ह केलं की C1च्या ऐवजी काय वापरलं आपण? V1/V2. चला, म्हणजे μ21 इज इक्वल टू V1/V2. μ21 इज इक्वल टू V1/V2. μ21 इज इक्वल टू V1/V2 असं सिद्ध केलं आहे. मग आता मला सांगा, या एअर आणि वॉटरसाठी μ वॉटर मी काय लिहिणार? व्हेलॉसिटी 1 कोणाची होती रे? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर, सॉरी रेअर मीडियम. म्हणजे इथं आता रेअर मीडियम कोण आहे? एअर आहे. म्हणजे मी लिहिणार व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, किंवा इथे म्यूजीला काय लिहिणार मी? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. म्हणजेच मी बाळांनो μ1ला काय लिहिणार रे? μ1ला लिहिणार व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम, आणि μ2ला काय लिहिणार? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम. बघा इथं मी काय लिहिलं? काल मी μ1 2ला काय रिलीज केलं डेटा की बाबांनो
पहिली वेलॉसिटी रेअरची लिहा अपॉन डेन्सरची वेलॉसिटी लिहा. हेच लॉजिक जर का मी ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्ससाठी वॉटरसाठी लावलं तर तुम्ही काय लिहिलं असतं, आता रेअर मिडियम एअर आहे त्यामुळं म्यू डब्ल्यू बरोबर वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन वॉटर, आणि ग्लाससाठी लिहिलं असतं वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर अपॉन वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. म्हणजे म्यू वन बरोबर काय व्ही अपॉन व्ही वन आहे आणि म्यू टू बरोबर काय व्ही अपॉन व्ही टू आहे. जसं की मी इथं व्ही अपॉन व्ही डब्ल्यू घेतलं, व्ही अपॉन व्ही जी घेतलं, तसं मी ते करून दाखवलं. आता सगळ्यात महत्त्वाची बाजू काय की हा जो साला व्ही वन व्ही टू कोण आहे, तर व्ही वन व्ही टू तर माहिती आहे, वेलॉसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मिडियम, वेलॉसिटी ऑफ लाईट इन सेकंड मिडियम. पण हु इज व्ही? व्ही इज व्हॉट? कमॉन टेल मी व्हॉट इज व्ही. स्वतःलाच सांगा कारण मी कमेंट बॉक्स बंद ठेवला आहे. व्ही इज काय वेलॉसिटी किंवा स्पीड ऑफ लाईट इन एअर और व्हॅक्यूम लिहिले मी. बरं, आता मला म्यू टू वन काल काय शिकवलं आहे सर? म्यू टू वन शिकवलं आहे व्ही वन अपॉन व्ही टू. म्यू टू वन कालची रिव्हिजन आहे एका प्रकारची, ही कालची एका प्रकारची रिव्हिजन आहे. म्यू टू वन काय शिकवलं आहे? व्ही वन अपॉन व्ही टू शिकवलं आहे. म्यू टू वन इज इक्वल टू काय शिकवलं आहे? व्ही वन अपॉन व्ही टू शिकवलेला आहे. मग मी काय केलं, डिवाइड बोथ व्ही वन अँड व्ही टू बाय व्ही. परत व्ही कॅन्सल करू नका, नेहमी मी जोक मारतो वर्गामध्ये, परत व्ही कॅन्सल करायचे का? नाही, अजिबात कॅन्सल करायचे नाही. पण वरच्या डेटातनं मला काय कळलं आहे, मला वरच्या डेटातनं काय कळलेलं आहे, या वरच्या डेटातनं मला काय कळलेलं आहे, व्ही अपॉन व्ही वन इज वॉट म्यू वन. मग इथं काय रे, व्ही अपॉन व्ही वन आहे का व्ही वन अपॉन व्ही आहे? तर व्ही वन अपॉन व्ही आहे, तर व्ही वन अपॉन व्हीला काय लिहायचं, वन अपॉन म्यू वन अपॉन म्यू टूला काय लिहायचं रे, म्यू टूला लिहिलं होतं व्ही अपॉन व्ही टू, इथं काय लिहिलं व्ही टू अपॉन व्ही, म्हणजे इथं काय लिहायचं म्यू टू, ह्या व्ही टू अपॉन व्हीला काय लिहायचं, व्ही अपॉन व्ही टू इज म्यू टू, म्हणजे व्ही टू अपॉन व्हीला लिहायचं वन अपॉन म्यू टू, म्हणजे म्यू टूवर गेला म्हणजे काय उरेल म्यू टू अपॉन म्यू वन. हे नोटिफाय करा. म्हणजे व्याख्या काय झाली, डेफिनेशन काय झाली चेक करा. म्यू टू वन म्हणजे रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर सेकंड मिडियमचा रिलेटिव्ह रिफ्रॅक्ट इंडेक्स बरोबर सेकंड मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन पहिल्या मिडियमचा फर्स्ट रेअर मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, सेकंड मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन फर्स्ट मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. अर्थ नाही कळला का? कळला. सेकंड मिडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन फर्स्ट मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एनीबडी हॅव एनी डाऊट? लक्षात घ्या, फार महत्त्वाचं सांगितलं आहे मी. म्यू टू वन इज इक्वल टू सेकंड मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अपॉन फर्स्ट मिडियमचा. आता गंमत बघा, पण कालच मी डिक्लेअर केले म्यू टू वन इज ग्रेटर दॅन वन, म्यू टू वन इज ग्रेटर दॅन वन, म्यू टू वन इज ग्रेटर दॅन वन, म्यू टू वन इज ग्रेटर दॅन वन. मग आत्ताच आपलं आलं उत्तर म्यू टू अपॉन म्यू वन इज ग्रेटर दॅन वन, देअरफॉर म्यू टू इज ग्रेटर दॅन म्यू वन. म्हणजे डेन्सर मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर रेअर मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. प्लीज नोट डाऊन दिस पॉइंट दॅट डेन्सर मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर रेअर मिडियमचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आजचं अजून एक कन्क्ल्युजन आहे. कालपासून मी काय काय मांडले बघा. स्पीड ऑफ लाईट इन रेअर मिडियम इज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मिडियम. आज आल्यावर आपण बघितले वेवलेंथ ऑफ लाईट इन रेअर मिडियम, वेवलेंथ ऑफ लाईट इन रेअर मिडियम इज ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ लाईट इन डेन्सर मिडियम. आणि आत्ता आपण लिहिलंय
पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या मात्र बाबतीत उलटं झालेलं आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेअर मीडियम. आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आपण बघितले μ21 इज इक्वल टू V1 अपॉन V2 दॅट इज इक्वल टू λ1 अपॉन λ2. पण इथं बघतोय आपण μ2 अपॉन μ1 प्रोव्हाइडेड आपण μ1ला रेअर मीडियम म्हणतोय आणि 2ला डेन्सर मीडियम म्हणतोय. हे बाकीचं काही लक्षात नका ठेवू, एवढं वाक्य लक्षात ठेवा. दिस डेमॉन्स्ट्रेट दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह रिमेन्स अनचेंज. जे मी मागातपासून वाक्य सांगतोय आणि त्याच्यावर आपण हे लिहिलंसुद्धा. काय त्याच्यावर आपण इकडे एक टेबल ड्रॉ केलं आहे आणि त्या टेबलमध्ये आपण बघितलं आहे सुद्धा काय फ्रिक्वेन्सी काय राहिली आहे. कुठे गेलं ते टेबल. हां, फ्रिक्वेन्सी मी सांगितलं सुद्धा. आणि MCQसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे की हे फ्रिक्वेन्सी आणि पिरियड कॉन्स्टंट राहणार आहेत. आणि त्या पद्धतीचं वाक्य इथं दिलेलं आहे. दिस डेमॉन्स्ट्रेट दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह रिमेन्स अनचेंज्ड while going from one medium to the another. आता पुढे जाऊया. पोलरायझेशन नावाचं नवीन आर्टिकल बघूया. आता मी एकदम सोप्यात सोपं गोष्ट सांगतो. पोलरायझेशन होतं म्हणजे काय होतं. इथे बघा तुमच्या लक्षात येईल या फिगर नंबर 7.6a मध्ये तुम्हाला दिसतंय लाईट इज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल प्लेन्स. म्हणजे लाईट ही काय रे एनर्जी. ओके. आणि लाईटला 2 पद्धतीचे वेक्टर आहेत ज्याच्यामध्ये लाईट व्हायब्रेट होते. लाईट जर का सगळ्या पॉसिबल प्लेनमध्ये पास झाली तर त्याला म्हणायचं अनपोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट का अनपोलराइज्ड लाईट. अनपोलराइज्ड लाईट. नीट बघा 2 कंपोनंट आहेत ज्या कंपोनंटमध्ये लाईट व्हायब्रेट होणार आहे. ही डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे. DOP डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. हा इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंट आहे आणि हा मॅग्नेटिक फील्ड कंपोनंट आहे. या 2 कंपोनंटमध्ये लाईट व्हायब्रेट होईल आणि ती ऑल पॉसिबल प्लेनमध्ये व्हायब्रेट होईल. अशा लाईटला म्हणायचं आपण अनपोलराइज्ड लाईट. बघा इन जनरल द इलेक्ट्रिक फील्ड्स ऑफ द वेव्ह एमिटेड अलॉंग द एक्स ॲक्सिस बाय लाईट सोर्स or a bulb will be in all possible directions in the YZ plane and the corresponding magnetic fields will be perpendicular to the electric field. Such light is called as what? Unpolarized light. Okay, एवढी डेफिनेशन लक्षात ठेवायची. Electric field of waves emitted along the x axis, emitted along electric fields of the waves. वाक्य नीट बघा. ते वाक्य कसं आहे. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्स. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्स म्हणजे काय. कुणाचं इलेक्ट्रिक फील्ड. वेव्सचं. ज्या वेव्स कुठं गेल्या आहेत. ज्या वेव्स एमिटेड झाल्यात अलॉंग द एक्स ॲक्सिस. म्हणजे वाक्य असे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्स एमिटेड अलॉंग द एक्स ॲक्सिस म्हणजे त्यांची डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन कुठे आहे एक्स ॲक्सिसला. विल बी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन म्हणजे कोण. ते वाक्य असे द इलेक्ट्रिक फील्ड विल बी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. कुणाचं वेव्हचं. ज्या वेव्हज कुठे एमिट झाल्यात अलॉंग द एक्स ॲक्सिस. वाक्य कळलं का. परत एकदा समजावून सांगतो. असं ते वाक्य ते कसंही वाचून उपयोग नाही. काय मी अतिशय चांगल्या भाषेत सांगितलं की पहिलं वाक्य इलेक्ट्रिक फील्ड आहे. नंतर इथनं वेगळं सुरुवात आहे. ही जी वेव्हज सांगितली वेव्हज एमिटेड अलॉंग द एक्स ॲक्सिस ही डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन सांगितली. काय सांगितली डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. म्हणजे पहिलं वाक्यानंतर ॲक्च्युली दुसरं वाक्य इलेक्ट्रिक फील्ड्स विल बी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन YZ प्लेन. आणि पुढं काय सांगितलं इलेक्ट्रिक फील्ड ऑफ वेव्हज कुठल्या वेव्हज एमिटेड अलॉंग द एक्स ॲक्सिस बाय अ लाईट सोर्स विल बी इन ऑल पॉसिबल डायरेक्शन इन YZ प्लेन. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड काय आहे Y आणि झेडच्या प्लेनमध्ये व्हायब्रेट होईल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ओके. आणि करस्पॉन्डिंग आणि त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे विल बी परपेंडिक्युलर टू देअर इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या इलेक्ट्रिक फील्डला काय असतील परपेंडिक्युलर असतील. याला म्हणायचं अनपोलराइज्ड लाईट. पुढं काय दिसतंय बघा. फॉर लाईट बीम ट्रॅव्हलिंग इन ओके ऑन द अदर हँड. आता ऑन द अदर हँड बघा
light is considered so that its electric field is restricted along the particular direction, then it is called as what? प्लेन पोलराइज लाईट. म्हणजे काय, त्या लाईटला व्हायब्रेट व्हायला फक्त एकच प्लेन ठेवलं, सगळ्या प्लेनमध्ये लाईट व्हायब्रेट होणार नाही, लाईट एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेट झाली तर त्याला म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. काय म्हणायचं त्याला? प्लेन पोलराइज्ड लाईट. काय म्हणायचं त्याला? प्लेन पोलर लाईट. म्हणजे कुठलं फील्ड, कुठल्या फील्डला रिस्ट्रिक्शन आले पाहिजेत मला सांगा, कोणाला रिस्ट्रिक्शन आले पाहिजेत? रिस्ट्रिक्शन इलेक्ट्रिक फील्डला आले पाहिजेत. कारण रिस्ट्रिक्शन इलेक्ट्रिक फील्डला आले पाहिजेत, कारण रिस्ट्रिक्शन इलेक्ट्रिक फील्डला येतील, कारण इट इज व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. ते सगळ्या डायरेक्शनला, ऑल पॉसिबल डायरेक्शनला काय करते? व्हायब्रेट होते. ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होते इलेक्ट्रिक फील्ड, म्हणजे त्याला रिस्ट्रिक्शन आणले पाहिजेत आणि त्याला रिस्ट्रिक्ट केले अलॉंग व्हॉट? वन पर्टिक्युलर डायरेक्शन, देन इट इज नोन ॲज व्हॉट? प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? तर प्लेन पोलराइज्ड लाईट ही कशामुळं? तर पोलरायझर नावाचं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्या साहाय्याने अनपोलराइज लाईटचं रूपांतर प्लेन पोलराइजमध्ये केलं जाईल. इतकं सोपं सांगितलं आहे. अनपोलराइजचं रूपांतर प्लेन पोलराइजमध्ये केलं जाईल. अनपोलराइजचं रूपांतर प्लेन पोलराइजमध्ये केलं जाईल. अनपोलराइजचं रूपांतर प्लेन पोलराइजमध्ये केलं जाईल बाय युझिंग पोलरायझर. बाय युझिंग पोलरायझर. बाय युझिंग पोलरायझर. थँक्यू. आता ज्या फील्डला रिस्ट्रिक्ट केले, कुणाला? इलेक्ट्रिक फील्डला रिस्ट्रिक्ट केले. कुणाला? इलेक्ट्रिक फील्डला रिस्ट्रिक्ट केलेलं आहे. म्हणजे लाईट कुणाभोवती व्हायब्रेट होते? तर इलेक्ट्रिक फील्डचा संबंध आहे. लाईटचं इलेक्ट्रिक फील्डला रिस्ट्रिक्ट केलं आहे व्हायब्रेट व्हायला, त्याची डायरेक्शन फिक्स केली. अरे कळलं? म्हणजे लाईटच्या व्हायब्रेशनला इलेक्ट्रिक फील्डच्या अलॉंग कन्फाईंड केलं, डायरेक्शन त्याची फिक्स केली इलेक्ट्रिक फील्डच्या अलॉंग, तर समजून चालायचं की आपण प्लेन पोलराइज लाईटबद्दल बोलतो आहे. ज्या प्लेनमधनं लाईट व्हायब्रेट होतो आहे त्याला म्हणायचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन, आणि प्लेन ऑफ व्हायब्रेशनला जे परपेंडिक्युलर आहे त्याला म्हणायचं प्लेन ऑफ पोलरायझेशन. बघा आजचं डेफिनेशन परत एकदा, नेहमी मी सांगतो डेफिनेशनवर फोकस करा. नेहमी सांगतो डेफिनेशन फोकसच केल्या पाहिजेत, कारण लक्षात घ्या पहिली डेफिनेशन आहे आज आपण बघितलेली. आजचं कन्क्लुजन लय खतरनाक आहेत. फ्रिक्वेन्सी लाईटची प्रॉपर्टी आहे, फ्रिक्वेन्सी नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. फ्रिक्वेन्सी नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे हे लक्षात घ्या. पिरियड कॉन्स्टंट राहणार आहे, बरोबर. आणि म्यू1 आणि म्यू2 मध्ये म्यू2 मोठा आहे, म्यू1 छोटा आहे. V1 आणि V2 मध्ये V1 मोठा आहे, V2 छोटा आहे. लॅम्बडा1 आणि लॅम्बडा2 मध्ये लॅम्बडा1 मोठा आहे, लॅम्बडा2 छोटा आहे. का? याची कारणं आपण बघितली. दुसरे पेपरला महत्त्वाच्या गोष्टी येण्यासारखी ती डेफिनेशन. त्यातली पहिली डेफिनेशन आहे अनपोलराइज्ड लाईट, दुसरी डेफिनेशन आहे पोलराइज्ड लाईट, तिसरी डेफिनेशन आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. सॉरी ती विचारलीच आहे नाही का, पोलराइज म्हणजेच प्लेन पोलराइज, सॉरी याला ऑर म्हणा, ऑर. नंबर 3ला तुम्हाला विचारलं जाईल प्लेन ऑफ व्हायब्रेशन, आणि चौथं विचारलं जाईल प्लेन ऑफ पोलरायझेशन. या सगळ्यात महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत. या कळल्या का मला सांगा? कळायलाच पाहिजेत. व्हेरी गुड, थँक्यू. आता पुढचा पॉईंट बघणार आहोत आपण, तो पण परीक्षा दृष्टीने अतिशय प्रॅक्टिकलच्या परीक्षेच्या दृष्टीने, प्रॅक्टिकल नाही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. बघा इथे चित्रात तुम्हाला दिसेल, हे एक्सप्लेन विचारणार नाही कोण, पण इथे तुम्हाला चित्रात दिसेल की हा आहे अनपोलराइज लाईट, आणि जेव्हा तो पोलरायझिंग ॲक्सिस किंवा पोलरायझर किंवा पोलरॉइडमधनं पास होईल तेव्हा लाईट इज ओनली व्हायब्रेटिंग इन वन प्लेन. ती ABCDत व्हायब्रेट होती आहे, म्हणून ABCD जे आहे ते प्लेन ऑफ व्हायब्रेशन आहे, आणि त्याला जे परपेंडिक्युलर प्लेन आहे त्याला म्हणायचं प्लेन ऑफ व्हायब्रेशन. लक्षात घ्या हे इक्वेशन आहे, ते इक्वेशन बघूया आपण. वेगळ्या भाषेत आपण बघितलं आहे का? हो, का नाही बघितलं आपण बघितलं आहे x इज इक्वल टू A साइन 2π T/T मायनस x अपॉन लॅम्बडा. हे इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. मी या इक्वेशनबद्दल बोलतो आहे. इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हबद्दल बोलतो आहे मी. सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हबद्दल बोलतो आहे. हे इक्वेशन मी असं पण लिहू शकतो, x ऐवजी आपण y घेतलं होतं, माफ करा. y इज इक्वल टू A साइन 2π x अपॉन लॅम्बडा मायनस T अपॉन T. आता जरा उलटं करा, 2πला आतमध्ये न्या. y इज इक्वल टू A
साईन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय टी बाय टी. ओके, आता नीट बघा, या 2 पाय अपॉन लॅम्बडाला यांनी काय मानले, या 2 पाय अपॉन लॅम्बडाला यांनी काय ॲझ्युम केले, के ॲझ्युम केले. म्हणजे इथं y इज इक्वल टू ए साईन 2 पाय अपॉन लॅम्बडाला के मानले, के एक्स मायनस सगळ्यांना माहिती बाळांनो अँग्युलर व्हेलॉसिटी बरोबर 2 पाय एन आणि एनची व्हॅल्यू मी आत्ताच टाकली 1 अपॉन टी, म्हणजे 2 पाय अपॉन टी ओमेगा आहे म्हणून इथं ओमेगा टी आले. म्हणजे 2 पाय अपॉन लॅम्बडाच्या जागी के आला आहे आणि 2 पाय अपॉन टीच्या जागी ओमेगा आला आहे. हे ते इक्वेशन आहे. आणि वायच्या ऐवजी हे जे सगळं घडतं आहे ते इलेक्ट्रिक फील्डच्या कंपोनंटच्या बाबतीत घडतं आहे म्हणून इथं लिहिले ई. ई ही म्हणजे डिस्प्लेसमेंट टाईपच चाललं आहे, थोडक्यात डिस्प्लेसमेंट सांगायचाच प्रयत्न चालला आहे. आणि ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते म्हणजे ती ई नॉट आली, बाकी फॉर्म्युला तोच आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड कंपोनंट आहे म्हणून ई घेतलं आहे. अरे कळलं का? बरं, जनरली तुम्हाला हे शिकवलं आहे की नेहमी इंटेन्सिटी असते ही ॲम्प्लिट्यूडच्या स्क्वेअरला काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तेच तुम्हाला इथं दिसते, इंटेन्सिटी इज प्रोपोर्शनल टू. आता ॲम्प्लिट्यूड कोण आहे रे, कम्पेअर केल्यावर कळतं ना ॲम्प्लिट्यूड कोण आहे, ए का ई नॉट आहे, तर ती ई नॉट आहे. ए का ई नॉट आहे, तर ती आहे ई नॉट. म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर, म्हणजे आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इथं काही ई नॉटचा स्क्वेअर. The direction of the electric field can be anywhere in the YZ plane. We will consider the passage of this wave through two polarizers as shown in figure. ठीक है. Let us consider a particular wave having an electric field at an angle phi to the axis of first polarizer, and the component E naught cos phi will pass through the first polarizer while the normal component E naught sin phi will be what, abstracted. आता नीट बघा काय चाललंय, म्हणजे पास किती झाला रे. लेट अस कन्सिडर पर्टिक्युलर वेव्ह हॅव्हिंग इट्स इलेक्ट्रिक फील्ड ॲट ॲन अँगल फाय टू द ॲक्सिस ऑफ फर्स्ट पोलरायझेशन. तर त्याच्यातनं पास होणारा कोण आहे, ई नॉट कॉस फाय पास होतो. आणि ई नॉट म्हणजे ई नॉट एवढ्या ॲम्प्लिट्यूडचा लाईट पडला तर किती लाईट पास झाला, कुठला कंपोनंट पास झाला, ई नॉट कॉस फायवाले जे कंपोनंट आहेत लाईटचे ते पास होतील. ई नॉट साईन फायवाले ऑब्स्ट्रक्ट होतील. बस. बरं, वरती काय शिकवलं तुम्हाला, इंटेन्सिटी इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, ई नॉट कॉस फायचा स्क्वेअर म्हणजे किती इंटेन्सिटी पास झाली पहिल्या ह्याच्यातनं, पहिल्या पोलरायझरमधनं किती इंटेन्सिटी पास झाली, ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. त्याला त्यांनी दिले किती लाईट पहिल्या पोलरायझरमधनं पास झाला, ई नॉट कॉस फायचा स्क्वेअर. मी काय सांगितलं, ई नॉटचे दोन कंपोनंट, ई नॉट कॉस फाय आणि ई नॉट साईन फाय. त्या पोलरायझर नावाच्या इन्स्ट्रुमेंटमधनं बघा, ह्या पोलरायझरमधला पहिला पोलरायझर, ह्या पोलरायझरमधनं कुठला लाईट पास झाला तर ई नॉट कॉस फायवाला झाला, ई नॉट साईन फाय झाला नाही. दॅट्स इट. किती इंटेन्सिटीचा झाला, ई नॉट कॉस स्क्वेअर फायचा, ही इंटेन्सिटी पहिल्या पोलरायझरमधनं बाहेर पडणाऱ्या लाईटची. एवढाच विषय आहे. इन अनपोलराइज्ड इन्सिडेंट वेव्ह फायची व्हॅल्यू काय असू शकते, 0 to 180 डिग्री. दस टू गेट द इंटेन्सिटी ऑफ द प्लेन पोलराइज्ड लाईट इमर्जिंग फ्रॉम दी फर्स्ट पोलरायझर to the, we have to consider average E naught cos phi, कारण फायची व्हॅल्यू ही काही असू शकते 0 ते 180 डिग्रीमध्ये. ऑल द व्हॅल्यूज ऑफ फाय अँड 0 अँड 180, द व्हॅल्यू ऑफ ॲव्हरेज कॉस स्क्वेअर फाय इज हाफ. हेन्स म्हणजे कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू किती, तुम्हाला कळलं का काय झालं ते. फायची व्हॅल्यू ही 0 ते 180 मध्ये व्हॅरी होते. त्याप्रमाणे कॉस फायच्या व्हॅल्यूसुद्धा कॉस 0 to कॉस 180 मध्ये व्हॅरी होतील.
मग या सगळ्यांचं जर का काढायचं असेल तर मला कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यूसुद्धा काय काढावी लागेल, ॲव्हरेज काढावी लागेल. फायची व्हॅल्यू ॲव्हरेज, कॉसची व्हॅल्यू ॲव्हरेज म्हटल्यावर कॉस स्क्वेअर फायची सुद्धा ॲव्हरेज. ती कॉस स्क्वेअर फायची व्हॅल्यू किती आली, हाफ आली. लक्षात ठेवा, हाफ आली. याचा अर्थ काय झाला, E1मधनं बाहेर पडणारी जी लाईट होती ती पहिल्या लाईटच्या इंटेन्सिटीच्या किती होती, हाफ होती. हाफ होती. E1 नाही, पहिल्या पोलरायझरमधनं बाहेर पडणारी लाईट च्या इंटेन्सिटी I1 इज इक्वल टू E0/2. बघा, हेन्स द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह विल बी प्रपोर्शनल टू हाफ ऑफ E0चा, बरोबर आहे, हाफ ऑफ E0चा स्क्वेअर. द इंटेन्सिटी ऑफ एन अनपोलराइज्ड लाईट वेव रिड्यूस्ड बाय हाफ आफ्टर पासिंग थ्रू अ पोलरायझर. अर्थ कळला का मी काय बोललो? परत एकदा नीट समजावून सांगतो, नीट बघा मी काय सांगितलं, स्टेप बाय स्टेप. या काही गोष्टी माहिती पाहिजेत, नीट बघा. आपलं ठरलं इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. आपलं ठरलं इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. आत्ताच्या केसमध्ये ॲम्प्लिट्यूड कोण आहे, E0, म्हणजे इंटेन्सिटी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू E0चा स्क्वेअर. ठीक. मग E0चे किती कंपोनंट पडले, 2, E0 कॉस फाय, E0 साइन फाय. हा जर का पोलरायझर ठेवला आणि ह्याच्यावर जर का इथं ठेवला आहे बघा, हा पोलरायझर आहे आणि हा अनपोलराइज लाईट आहे, तर या अनपोलराइज लाईटची मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड किती, तर ती E0. आणि इथनं या पोलरायझरमधनं जो लाईट बाहेर पडतोय तो किती, त्याची ॲम्प्लिट्यूड किती आहे, तर त्याची ॲम्प्लिट्यूड E1 आहे. ओके, कळलं का? मग आपलं ठरलं की I1 इज इक्वल टू मग आपलं ठरलं E0ची E0चा कुठला वेक्टर याच्यातनं पास होऊ शकतो, तर त्याने सांगितलं E0 कॉस फाय व्हायब्रेट पास होऊ शकतो, पण E0 साइन फाय काय व्हायब्रेट होणार नाही, पास होणार नाही पोलरायझरमधनं. एक लक्षात घ्या, पोलरायझर हे असं इन्स्ट्रुमेंट आहे, पोलरायझर हे ज्याच्यातनं काही लाईट जातो आणि काही लाईट परत येतो. आणि हा जो ए लाईट गेला आहे, म्हणजे या लाईटचे 2 भाग झाले, ए लाईट पास झाला आणि बी लाईट रिटर्न आला. हा जो ए लाईट आहे ना, हा प्लेन पोलराइज लाईट आहे. मग यांनी आपल्याला काय सांगितलं की E0 एवढ्या ॲम्प्लिट्यूडचा लाईट पडला तर E0 कॉस फायवाला पास होईल आणि E0 साइन फायवाला रिजेक्ट केला जाईल, तो बाहेर पडेल. म्हणजे पलीकडं कोण येईल, E0 कॉस फायवाला फक्त प्लेन पोलराइज लाईट म्हणून बाहेर येईल. हा पहिला विषय. आता दुसरा विषय, पण फायची व्हॅल्यू ही 0 to 180 मध्ये व्हॅरी होते, म्हटल्यावर कॉस फायची व्हॅल्यूसुद्धा म्हणजे कॉस 0 to कॉस 180 मध्ये होणार. आणि आपल्याला शिकवलं इंटेन्सिटी इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर. मग आत्ता इंटेन्सिटी किती आली I1 बरोबर, तर E0 कॉस फायचा स्क्वेअर म्हणजे E0 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय, हा झाला I1. पण मी तुम्हाला सांगितले कॉस स्क्वेअर फाय किती ॲव्हरेज येतो, जर का मला थिटा ॲव्हरेज आहे, कॉस थिटा ॲव्हरेज आहे, तर कॉस स्क्वेअर फाय पण ॲव्हरेज घ्यावं लागेल, त्याची व्हॅल्यू हाफ आली. म्हणजे पहिली इंटेन्सिटी किती बाहेर आली, I1 इज इक्वल टू E0चा स्क्वेअर अपॉन 2, असं त्यांना म्हणायचं आहे. अर्थ कळला का आता? द इंटेन्सिटी ऑफ एन अनपोलराइज्ड रिड्यूस्ड बाय हाफ आफ्टर पासिंग थ्रू ए व्हॉट, पोलरायझर. अरे म्हणजे काय, पहिली इंटेन्सिटी किती होती, I1 इज इक्वल टू E1चा स्क्वेअर, असं उत्तर आलं होतं. पण आता उत्तर काय आलं रे, E0चा स्क्वेअर अपॉन 2. पण पहिलेच आपल्याकडे असं होतं ना, पहिली इंटेन्सिटी किती होती, I0 इज इक्वल टू E0चा स्क्वेअर, म्हणजेच I1 इज इक्वल टू I0 अपॉन 2, असं त्यांना म्हणायचं. इथपर्यंत कळलं का? एवढंच वाक्य लक्षात ठेवा, बाकी काही डोक्यात ठेवू नका. दॅट्स इट. म्हणजे आपल्याला एवढंच कळलं पाहिजे, I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटाने कॉस स्क्वेअर फाय घ्या. आता अजून एक पॉईंट बघूया.
थांबा जरा, नका थिटा नका रे येऊ, थांबा जरा. नाव इफ द वेव पास थ्रू द सेकंड पोलरायझर whose polarization axis makes an angle theta with the y direction, only the component E1 cos theta will pass through. Thus the amplitude of the wave which passes through is now E10 cos theta and its intensity is E10. ऐका रे, पहिले मला आता शेवटचे 5 मिनिटं नीट ऐका, कन्फ्यूज होऊ नका. फाय आणि थिटा मधला फरक सांगूया. फाय काय रे? फाया येणाऱ्या लाईटचा इलेक्ट्रिक फील्ड मधला आणि ॲक्सिस ऑफ फर्स्ट पोलरायझर यांच्यामधला अँगल आहे. म्हणजे या लाईटमधल्या इलेक्ट्रिक वेक्टरचा आणि या पोलरायझरमधला अँगल, समजा मी उद्या या लाईटचा इलेक्ट्रिक वेक्टर आहे त्याच्यामधला, ऐका, या लाईटच्या इलेक्ट्रिक वेक्टरमधला आणि पोलरायझरमधला जो अँगल आहे तो फाय, आणि या पोलरायझरमधला आणि या पोलरायझरमधला जो अँगल आहे तो आहे थिटा. वाक्य परत, याच्या इलेक्ट्रिक वेक्टरमधला आणि पहिल्या पोलरायझरच्या ॲक्सिसमधला, पोलरायझर हे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यापासून प्लेन पोलराइज लाईट तयार करता येतो, तर या प्लेन पोलराइज लाईटमधल्या आणि याच्या इलेक्ट्रिक वेक्टरमधला अँगल आहे फाय. आणि दोन पोलरायझर ह्याच्यातनं लाईट बाहेर पडला, जो लाईट बाहेर पडला तो आता सेकंड पोलरायझर दुसऱ्या पोलरायझरमधनं जाईल, तर त्या पोलरायझरमधल्या ॲक्सिसमध्ये आणि या फर्स्ट पोलरायझरच्या ॲक्सिसमधला जो अँगल आहे तो आहे थिटा. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक वेक्टर आणि फर्स्ट पोलरायझर यांच्यातला अँगल फाय आणि दोघांच्यातला अँगल थिटा. त्याला सेम ट्रीट केला तरी चालेल, घाबरू नका, फॉर्म्युला तोच यायला पाहिजे, फॉर्म्युला बदलणार नाही, कळलं का? फॉर्म्युला तोच राहील. किती इंटेन्सिटीने लाईट बाहेर आला तुम्हाला उद्या कोणी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार, इथं I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा एवढंच सांगायचं. एवढ्या इंटेन्सिटीने लाईट बाहेर आला, I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा, I2 इज इक्वल टू I1 कॉस स्क्वेअर थिटा. बस, ही अनपोलराइज्ड लाईट. या अनपोलराइज्ड लाईटमधनं, या अनपोलराइज्ड लाईटची इंटेन्सिटी किती, E0. याच्यातनं बाहेर E0 ही ॲम्प्लिट्यूड, सॉरी, पास किती झाली, पास काय झाली, E0 साइन फाय का E0 कॉस फाय, E0 कॉस फाय. चला आता बघा इकडे, म्हणजे इकडं आली किती, E0 कॉस फाय. मग इथे इंटेन्सिटी किती होती रे, I0 इज इक्वल टू किती होती, E0चा स्क्वेअर. मग दुसऱ्या या फर्स्ट पोलरायझरमधनं बाहेर येताना इंटेन्सिटी किती असेल, I1 इज इक्वल टू E1चा स्क्वेअर. पण E1 किती आहे आत्ता आपली, E1 आहे E0 कॉस फाय, म्हणजे I1 इज इक्वल टू काय येईल, E1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. हा लाईट कशातनं पास झाला, हा लाईट पास झाला सेकंड पोलरायझरमधून, हा लाईट पास झाला सेकंड पोलरायझरमधून. मग मी काय लिहिलं, I2 इज इक्वल टू किती लाईट बाहेर आला बघा, आता इथं लिहिले I2 इज इक्वल टू I2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, E20 काय, म्हणजे इथं किती झाला, I2 इज इक्वल टू काय झाला, E2 स्क्वेअर. आता ह्याच्यातनं किती बाहेर लाईट पडला, तर ह्याच्यातनं लाईट बाहेर पडला E1 कॉस थिटा. जेव्हा E0 पडला त्यावेळेस पहिल्या पोलरायझरमधनं किती बाहेर पडला, पहिल्या पोलरायझरमधनं बाहेर पडला E1 कॉस फाय. E0 जेव्हा पडला पहिल्या पोलरायझरवर त्यावेळेस बाहेर पडला E0 कॉस फाय. आता सेकंड पोलरायझरवर जेव्हा E1 पडला त्यावेळेस बाहेर किती पडला, E1 कॉस थिटा. वाक्य नीट ऐका, E0 जेव्हा पडला तेव्हा E0 कॉस फाय बाहेर पडला. आता सेकंड पोलरायझरवर जर का E1 पडला तर बाहेर किती पडेल, E1 कॉस थिटा बाहेर पडेल. फाय कोणामधला अँगल होता, तर ह्याच्यातला इलेक्ट्रिक वेक्टरमधला आणि ह्याच्या पोलरायझरमधला ॲक्सिसमधला जो पोलरायझरचा जो ॲक्सिस होता त्याच्यामधला अँगल होता फाय. आणि आता थिटा कोणामधला अँगल आहे, तर या पहिल्या पोलरायझरमधला आणि दुसऱ्या पोलरायझरमधल्या ॲक्सिसमधला अँगल आहे.
थिटा. नीट बघा, ई नॉट पडला, ई नॉट कॉस फाय बाहेर पडला. आता E1 पडला, बाहेर किती पडणार? E1 कॉस फाय, ज्याला मी काय म्हणतोय? E2 म्हणतोय. काय म्हणतोय ज्याला मी? E2. मग I2 बरोबर काय? E2चा स्क्वेअर, कारण त्यांनी सांगितलंच आहे इंटेन्सिटी बरोबर ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. पण E2 कोण आहे आपला? E2 कोण आहे आपला? E2 आहे E1 कॉस थिटाचा स्क्वेअर. म्हणजे I2 बरोबर काय म्हणणार मी? E1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. अरे हो का नाही? अरे कळलं का? पण E1 स्क्वेअर कोण आहे माझा? E1 स्क्वेअर आहे आपला I1. सॉरी, इथं E नॉट आहे. I1 इज E नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. एक्स्ट्रीमली सॉरी. E1 स्क्वेअर I1 आहे, म्हणजे I2 येईल I1 कॉस स्क्वेअर थिटा. परत दाखवतोय, नीट बघा. कन्फ्यूज नका होऊ. थिटा आणि फायमध्ये कन्फ्यूज होऊ नका. परत दाखवत आहे. लय महत्त्वाचं आहे थोडंसं. तुम्ही जरा नीट लक्ष द्या. आज महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. लक्षात घ्या. पडणाऱ्या लाईटची ॲम्प्लिट्यूड ई नॉट हा पहिला पोलरायझर आहे. हा अनपोलराइज्ड लाईट आहे. या लाईटच्या इलेक्ट्रिक वेक्टरमधला आणि पोलरायझरच्या ॲक्सिसमधला अँगल आहे फाय. इलेक्ट्रिक वेक्टर आणि पोलरायझरच्या ॲक्सिसमधला अँगल आहे फाय. ह्याच्यातनं लाईट किती आतमध्ये आला? E1 आला. आणि हा सेकंड पोलरायझर आहे. हा फर्स्ट होता, हा सेकंड पोलरायझर आहे. याच्यातनं लाईट किती बाहेर आला? E2 ॲम्प्लिट्यूडचा आला. ह्याच्यातनं लाईट किती बाहेर आला? E2 ॲम्प्लिट्यूडचा आला. पहिल्या पोलरायझरमधनं किती आला? E1 आला. पण E1चं उत्तर काय? E नॉट कॉस फाय. आणि ई नॉट पडल्यावर ई नॉट कॉस फाय एवढा बाहेर आला. तर या सेकंड पोलरायझरसाठी E1 पडणार आहे. म्हणजे E2 मधनं किती? E2 म्हणजे कोण असेल? E1 कॉस फायच्या ऐवजी कॉस थिटा. E2 बरोबर E1 कॉस थिटा. फायच्या ऐवजी थिटा, कारण थिटा या दोघांमधला अँगल कन्सिडर करायचा आहे पहिला पोलरायझर आणि दुसऱ्या पोलरायझरमध्ये. पहिल्यांदा फाय कन्सिडर केलं, नंतर थिटा कन्सिडर केलं. म्हणजे E1 इज इक्वल टू ई नॉट कॉस फाय आणि E2 इज इक्वल टू काय? E1 कॉस थिटा. मग साधं लॉजिक आहे. I1 बरोबर काय? E1चा स्क्वेअर. आणि I2 बरोबर काय? E2चा स्क्वेअर. मग I1 बरोबर इथं ई नॉट काय टाकला? ई नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. आणि इथं I2 बरोबर काय टाकलं मी? I2 बरोबर E2ची व्हॅल्यू काय? ती टाकली E1 स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. मग व्हॉट इज माय E1 स्क्वेअर? E1 स्क्वेअर इज I1. म्हणजे I2 इज E1 कॉस स्क्वेअर थिटा. माझ्या मते आता सगळ्यांना अजून परफेक्ट कळलं असेल असं मी समजतो. परत ऐका, तुम्हाला जास्त लवकर कळेल. याच्यावर प्रॉब्लेम येतात, कारण I2 बरोबर काय? E1 नाही, सॉरी, काय? I1. I2 बरोबर I1 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, परत ऐका ते. याला म्हणायचं मॅलेस लॉ. याच्यामुळे आपल्याला इंटेन्सिटी ऑफ लिनरली पोलराइज वेव्ह मिळाली आफ्टर इट पास थ्रू ए पोलरायझर. नोट दॅट थिटा इज द अँगल बिटवीन द टू ॲक्सेस ऑफ पोलरायझेशन ऑफ टू पोलरायझर. आणि थिटातला जर का अँगल 0 असेल तर पोलरायझेशन ॲक्सेस ऑफ द टू पोलरायझर आर पॅरलल. द इंटेन्सिटी डज नॉट चेंज वाईल पासिंग थ्रू द सेकंड पोलरायझर. थिटा, कारण थिटा 0 झाला म्हणजे कॉस 0 1 झाले, म्हणजे इंटेन्सिटी तीच राहिली. करा नाही ते चेक करा ना. आत्ता जे सांगितलं मी त्याच्यात तुम्ही चेक करा की जरा. हां, काय सांगितलं मी? जर का थिटा 0 झाला, दोघांच्या ॲक्सिसमधला अँगलच 0 ठेवला मी. हा पहिला ॲक्सिस आणि हा ॲक्सिस, दोन्ही ॲक्सिस एकमेकांना बरोबर पॅरलेल आहेत पोलरायझरचे. तर यांच्यातला अँगल 0 आहे, कॉस 0 1, म्हणजे I2 इज इक्वल टू काय? I1. पण जर का मी पहिला पोलरायझर असा ठेवला आणि दुसरा पोलरायझर आडवा ठेवला आणि दोघांमधला अँगल आता
बघा नीट चेक करा, दोघांमधला अँगल 90 डिग्री जर का असेल तर कॉस 90 किती येईल? कॉस 90 झिरो येईल आणि इंटेन्सिटी झिरो होईल. लाईट पुढं पासच होणार नाही, इथंच लाईट थांबेल. जर का थिटा 90 असेल तर, थिटा 0 असेल तर I2 इज इक्वल टू, म्हणजे पुढची केस लिहिली असेल तर लिहून ठेवा. थिटा जर का 90 असेल तर लाईट पुढं जाणारच नाही सेकंड पोलरायझरमधनं, म्हणजे I2 झिरो होईल डायरेक्ट. पण जर का थिटा 0 असेल म्हणजे दोन ॲक्सिस पॅरलल असतील तर I1 इज इक्वल टू I2 येईल. एवढं लक्षात ठेवा. आज इथंच थांबूया. थँक्यू.